ची शक्यता या योजनेमध्ये मला दिसते। सर, तुम्ही आत्ता जो मुद्दा एक काढला तो म्हणजे केंद्र सरकार यामध्ये 60% वाटा उचलतंय आणि 40% वाटा आहे तो राज्य सरकारनं उचलायचा बरोबर। आहे। जे बरेचसे समज पसरवले जात आहेत त्यामधला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्य सरकारवरती भार येईल का यामुळे? राज्य सरकारवरती याच्यात भार येणार हे स्वाभाविक आहे, पण आपण अनेक गोष्टी याच्यातल्या लक्षात घेतल्या पाहिजेत। एक म्हणजे रोजगाराची निर्मिती करणं हे जसं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे तसंच ते राज्य सरकारचं पण कर्तव्य आहे। आणि भारतामध्ये वस्तू आणि विनिमय कराची सुरुवात जेव्हापासून झाली म्हणजे आपण ज्याला जीएसटी असं म्हणतो, त्या जीएसटी पासूनचा जर आपण प्रवास बघितला तर जीएसटी मधनं राज्य सरकारांना मिळणारा जो एकूण करसंकलनामधला वाटा आहे तो झपाट्याने वाढत गेलेला आपल्याला गेल्या 5-6 वर्षांमध्ये दिसेल। याचा अर्थ राज्यांच्या खजिन्यामध्ये करसंकलनामधून वाढीव रक्कम येते, ती रक्कम थेट ग्रामीण रोजगारासाठी वापरली जाणं हे मला असं वाटतं योग्य आहे। आणि ज्या वेळेला 40% रक्कम राज्य सरकार यासाठी खर्च करेल त्यावेळेला सगळ्याच राज्य सरकारांना या रोजगार निर्मितीचं मोठं श्रेय पण मिळणार आहे। भारतामधली जी एकूण संघराज्यीय रचना आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी हातात हात घालून काम करणं अपेक्षित असतं। त्याच्यामुळे केंद्र सरकारने 60% वाटा रोजगाराच्या खर्चाचा आपल्याकडे घेतलेला आहे, ही मोठी रक्कम आहे। आणि ज्या राज्यांमध्ये रोजगार निर्मितीची जास्त आवश्यकता आहे ग्रामीण भागामध्ये ती राज्य जर पुढे आली आणि त्यांनी 40% वाटा टाकला तर रोजगाराचं ग्रामीण रोजगाराचं सगळं चित्रच बदलून जाईल। यात आणखी एक गोष्ट मला लक्षात आणून द्यायची आहे ती म्हणजे हा 40% वाट्याचा जो कलम आहे त्याच्यातून ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीर या राज्यांना मला असं वाटतं केंद्र सरकारने वगळलंय। म्हणजे जी राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत त्या राज्यांना केंद्र सरकार आणखी जास्त टक्केवारी देणार आहे, 60%पेक्षा जास्त देणार आहे। मला असं वाटतं की आत्ताची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये काही राज्य ही केंद्र सरकारकडे जाऊ शकतात आणि असं म्हणू शकतात की 60% आम्ही तुम्ही देत असाल त्याच्याऐवजी थोडे आणखी टक्के आम्हाला द्या, 40%च्या ऐवजी 20% आम्हाला द्यायची परवानगी द्या, अशी मागणी राज्य सरकार करू शकतात। तसं काही राज्यांनी सूचितही केलंय। दुसरं असं की राज्य सरकारांकडे ज्या वेगवेगळ्या योजना असतात रोजगाराच्या त्याच्यामधलं जे ॲलोकेशन असतं त्याच्यामधलं जो निधी विनिमय करण्याची जी तरतूद असते ती रक्कम राज्य आपापल्या अर्थसंकल्पांमधून या योजनेकडे सहज वळवू शकतील। आणि असा केंद्र आणि राज्यांचा जर समन्वय झाला तर मला असं वाटतं 60 आणि 40 ही जी टक्केवारी आहे ती यशस्वी ठरेल आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये ग्रामीण रोजगाराचं सगळं चित्र हे बऱ्याच प्रमाणात बदलू शकतं। हे प्रश्न दृष्टिकोनाचा आहे